आमचे कीर्तन, आमचे सप्ते आमच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी कोणी जाण्यासाठी शिल्लक राहणार नाही। म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागी होण्याची गरज आहे आणि संत महात्म्यांचं तेच काम आहे। असणारे अनेक कालापासून संत महात्मे तुम्हा मला जागी करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून सज्जन आजचा जो अशा प्रकारचा मोर्चा आहे हा खऱ्या अर्थाने हिंदू धर्माने जागी व्हावं। धर्माचा जर विचार केला तर धर्म अशा प्रकारचे किती आहे। सज्जन मी सांगत असते की शिवाजी महाराज की जय श्रीराम। धन्यवाद बाबा। जीव बनवली या कामे कैसी कळू येतील वर्मे। सज्जन हो, आज धर्म लोप पावत चाललेला आहे आणि खरोखर या ठिकाणी जी घडलेली घटना आहे, शक्तीपीठ, शिवपीठ आणि भक्तीपीठ अशा अनेकांच्या ठिकाणी एक घोर अशा प्रकारचं कर्म त्या ठिकाणी घडून आलेलं आहे। कारण युनिटी इज स्ट्रेंथ, युनिटी इज स्ट्रेंथ, डिवायडेड वी फेल। एकी जोपर्यंत तुम्ही एकीचं बळ एकत्र येत नाही तोपर्यंत आपलं कुठलं कार्य त्या ठिकाणी साध्य होऊ शकत नाही। कारण मी नेहमी सांगत असतो की झाडू जेव्हा एकत्र असतो तो कचरा साफ करतो, झाडू जेव्हा एकत्र असतो तो कचरा साफ करतो आणि झाडू जेव्हा विखुरला जातो तो स्वतःच कचरा होतो। आपल्याला कचरा होण्याची वेळ येऊ देऊ नका अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो। आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र यायचं आहे या धर्म कार्यासाठी, धर्म मंडप। म्हणून पुन्हा मी सर्वांना विनंती करतो की आपल्या धर्माचं जे या ठिकाणी ऱ्हास होत आहे, मी विनंती करतो सर्वांनी आपण जोरात घोषणा या ठिकाणी द्यायची आहे। जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, हर 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 हर। धन्यवाद। मेजर वाटोरे साहेब हे आमच्या 11:30 ते 12 दरम्यान आमच्या दारासमोर आले। वडगावकर दरवाजा उघडा, आम्हाला चटई लागते असे म्हणून ते आमच्या घरून चटई घेऊन गेले आणि सकाळी 5:30 वाजता ते इथून निघून गेल्याच्या नंतर त्यांना समजले की त्यांचा मोबाईल हरवलाय। तर त्यांनी माझ्या पतीला 5:45 किंवा 6च्या दरम्यान कॉल केला की मला माझा मोबाईल मळाखाली विसरलाय, तर तुम्ही जाऊन पहा। 2-3 वेळेस त्यांनी कॉल केला पण माझे पती म्हणाले तिथं तुमचा मोबाईल नाहीये, माझ्या पतीचा दुसऱ्या कशाशी संबंध नाहीये। तर ते मोबाईल पाहण्यासाठी गेले होते, तर त्यांनी माझ्या पतीला त्याच्यामध्ये फसवले आणि त्याला आरोपी म्हणून दूषित केले। असे त्यांनी करू नये। आम्ही आमच्या इच्छेपोटी त्यांना चटई दिली, आदल्या दिवशी चहा पाणी सगळे वगैरे केले। आपल्या माणुसकी या नात्याने आम्ही त्यांची मदत केली, तर त्यांनी आम्हाला सर्व साधारणपणे त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे। तरी सर्वांनी आमचा पाठिंबा द्यावा अशी नम्र विनंती।